उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचे आपण वेगवेगळे प्रकार बनवत असतो. कैरीचे लोणचे, कैरीच्या चटण्या किंवा कैरीचे पन्हे. आज आपण त्यातीलच एक मस्त अशी चटकदार कैरीची कढी बनवणार आहे. कैरीची कढी गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर खायला खूपच टेस्टी लागते आणि ही कैरीची कढी बनवायला अगदी साधी सोपी आहे. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कैरीच्या कढीचं नाव ऐकताच आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं जातं. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कैरीची चटकदार कढी बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी एका नारळाचा चव घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे. 1 इंच आलं असं तुकडे करून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे जी हिरवी मिरची घेतलेली आहे ती तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सर्व जे साहित्य घेतलेले आहेत ना ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. इथे मी ओला नारळाचा चव घेतलेला आहे. तुम्ही हवं तर ओला नारळ असा चिरूनही घेतला किंवा काप करून घेतले तरीही चालू शकतं. सर्व साहित्य इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि आपल्याला याच्यामध्येच हे जे 1 चमचा बेसन घेतलेलं आहे ना तेही टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला अगदी स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे ना कोकणी पद्धतीने बनवायची असेल ना तर बेसन पिठाऐवजी तांदळाचं पीठही वापरलं जातं. इथे आपलं मस्त वाटण तयार झालेलं आहे. इथे मी 1 कैरी शिजवून घेतलेली आहे. ही कैरी शिजवताना कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अशी कैरी छान अशी शिजवून घेतलेली आहे. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कैरी अगदी छान अशी गाळ शिजली जाते. आता इथे मी काय करत आहे, हा जो गर आहे ना तो काढून घेत आहे. एकदा का कैरी अशी गाळ शिजली ना अगदी छान असा याचा गर निघला जातो आणि ही कैरी शिजल्यानंतर पूर्णपणे थंड करून त्याच्यानंतरच मी याचा गर काढून घेत आहे. आता जी कैरीची गुठळी आहे किंवा कैरीची कुई आहे ना त्याचाही गर व्यवस्थित आपण काढून घ्यायची आहे. सर्व कैरीचा गर काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा मी हातानेच एकदम असा मॅश करून घेत आहे आणि यानंतर आपल्याला मस्त अशी कैरीची कढी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये साधारणतः 1 पळी तेल ओतलेलं आहे. तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव चमचा जिरे टाकलेला आहे. जिरे आणि मोहरी छान असं फुललं की त्याच्यामध्ये कढीपत्ताही टाकलेला आहे. त्यानंतर 4 लसूण पाकळ्या अशा ठेचून टाकलेल्या आहेत. लसूण पाकळ्या हलक्याशा लाईट गोल्डन होईपर्यंत कमी गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत. लसणाचा अगदी छान असा वास या कढीमध्ये येतो. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ना ते वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे. वाटण टाकलं की आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटे हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. ही कैरीची कढी बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही आपली कैरीची कढी तयार होते. तर बघा 2 ते 3 मिनिटे छान असंही परतून घेतलं की मिक्सरचं भांडं विसळून घेतलेलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. असं केल्यामुळे आपलं वाटणही वाया जात नाही आणि याच्यामध्ये असं पाणी ओतल्यामुळे आपलं जे वाटण आहे ना ते खाली लागत नाही किंवा करपत नाही. आणखी 2 ते 3 मिनिटे मी हे वाटण छान असं परतून घेतलेलं आहे. वाटणाचा सुगंध यायला सुरुवात झाली की याच्यामध्ये मी पाव चमचा हळद, थोडंसं हिंग आणि जे आपण कैरी मॅश करून घेतलेली होती ना तीही टाकलेली आहे आणि छान असं आपण कमी गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा या वाटणाचा कलरही हलकासा चेंज झालेला आहे आणि इथे बघा मस्त अशी आपली ही कैरीचं वाटण परतलेलं आहे. यानंतर इथे मी गरम पाणी याच्यामध्ये ओतत आहे. त्यानंतर हे सर्व छान असं मिक्स करून आपल्याला याची कन्सिस्टन्सी बघायची आहे. इथे बघा ही जी कन्सिस्टन्सी आहे ना ती मला खूप जास्त घट्ट वाटत आहे. त्यामुळे मी आणखी याच्यामध्ये गरम पाणीच घातलेलं आहे. गरमच पाणी घालायचं जेणेकरून ही कढी आहे ना ती लवकर अशी उकळली जाते
आणि त्याची टेस्टही छान लागते। आता पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा मी मिक्स करून पाहिलेलं आहे। इथे बघा, या कैरीच्या कढीची कन्सिस्टन्सी आता मला परफेक्ट वाटत आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी आवडते त्या पद्धतीने ठेवू शकता। तुम्ही जर कैरीची कढी कधी बनवलेली नसेल तर नक्की माझ्या पद्धतीने एकदा ही कढी नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। इथे आता थोड्या वेळानंतर कैरीच्या कढीला छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला 2 ते 3 मिनिटे या कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर इथे बघा, 2 चमचे गूळ चिरून घेतलेला आहे आणि मीठही टाकलेलं आहे। मीठ आणि गूळ आपल्याला शेवटीच टाकायचं आहे। जर तुम्ही अगोदर मीठ टाकलं तर कैरीची कढी फुटू शकते, त्यामुळे मी इथे शेवटीच टाकलेली आहे। गूळ आणि मीठही ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। असं आपल्याला अधूनमधून सतत हलवायचं आहे, जेणेकरून ही कढी अजिबात फुटणार नाही। मीठ टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटे पुन्हा मी ही कढी कमी गॅसवरती उकळवून घेतलेली आहे आणि इथे आपली मस्त चटकदार टेस्टी अशी कैरीची कढी तयार झालेली आहे। इथे मी ही कैरीची कढी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व करत आहे। आपली गरमागरम आंबट गोड कैरीची कढी तयार आहे। ही कढी गरम भातासोबत खायला दिली की जेवणाला एकदम परफेक्ट टच येतो। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि मनाला सुखावणारी ही रेसिपी नक्की करून बघा। त्याचबरोबर ज्वारीच्या भाकरीमध्ये चुरून खायलाही ही कैरीची कढी खूपच अप्रतिम लागते। आपण ही कैरीची कढी अशीही पिली तरी अगदी चविष्ट लागते, किंवा मग उन्हाळ्याचे दिवस आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण ही कैरीची कढी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून त्यानंतर पिली तरीही खूप टेस्टी लागते। माझ्या शेजारी एक कोकणच्या ताई राहतात आणि त्यांनीच मला ही कैरीची कढी बनवायला शिकवलेली आहे। माझ्या घरामध्ये तर सर्वांनाच ही चटकदार कैरीची कढी आवडलेली आहे। त्यामुळे तुम्हीही एकदा माझ्या या पद्धतीने कैरीची कढी बनवून पहा आणि रेसिपी कशी झालेली आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।